टेबल व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत मला अशोक खरात कोण आहे माहित नव्हतं. माझा जन्म नाशिक जिल्ह्यातला आहे, निफाड तालुक्यातला आहे, आणि त्या सिन्नर तालुक्यात आहे ना, गावागावात माझे नातेवाईक आहे. पण नारदाच्या गादीवर उभा आहे, खरं बोलतो, टेबल व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत मला अशोक खरात कोण आहे माहित नव्हतं. मी काय म्हणतोय की जिथं माझा जन्म झालाय त्या परिसरात अशोक खरातचं काम आहे, आणि मला टेबल व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत माहित नाही अशोक खरात कोण आहे. मी लय विचार केला, राव याच्याकडे मंत्री येतात, त्याच्याकडे उद्योगपती येतात, आणि आपल्याला अशोक खरात कसा माहित नाही. त्याचं उत्तर फार चांगलं आहे. मला अशोक खरात माहित नसण्याचं एकमेव कारण आहे, माझ्या आई बापानं मला बालपणीच ज्ञानोबा तुकोबा दाखवले. अहो, ज्याला ज्ञानोबा तुकोबा माहित आहे त्याला अशोक खरातकडे जायची गरज नाही. काय काय परिस्थिती आहे. अहो, मान्य आहे, ज्ञानोबा तुकोबा जन्माला यायच्या अगोदर समाज अंधश्रद्धेला बळी पडत होता, आम्ही मान्य करू. का सांगणारच कोण नव्हतं, शिकवणार कोण नव्हतं. पण अहो, हे साधू संत जन्माला आले आणि इतकं प्रबोधन केलं. अहो, तुकाराम महाराजांनी आम्हाला 350 वर्षापूर्वी सांगून ठेवलं, ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावोनिया राख, डोळे झाकोनी करती पाप. अहो, जस काय तुकाराम महाराजांनी हा अभंग अशोक खरातसाठी लिहिला. 350 वर्षापूर्वी त्यांना कळलं असा एखादा अशोक खरात जन्माला येईल. की महाराजांनी सांगितलं की अरे हे दाखवतील वेगळं आणि करतील वेगळं. बरं, तुम्ही निरीक्षण करा, त्याच्याकडे मंत्री आहे, त्याच्याकडे उद्योगपती आहे, पण एक सुद्धा वारकरी त्याच्याकडे गेलेला दिसत नाही. का? आमचा वारकरी अंधश्रद्धेला बळी पडणारा नाही. नेनती काही दाना डोळा, नेनती काही दाना डोळा, दाना डोळा, नेनती काही दाना डोळा, नेनती काही दाना डोळा, नेनती काही दाना डोळा. गोड सांगून ठेवलं तुम्हाला आम्हाला. नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. आमचे साधू संत जादू टोना चमत्कार अंधश्रद्धा त्याला शून्य किंमत देतात, अजिबात महत्व देत नाही. महत्व जर कशाला देतात तर भगवत नामालाच. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. अव हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. या जगामध्ये नामस्मरणाशिवाय दुःख संपवण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. योगयाग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. उगीच नको त्या षडयंत्राला बळी पडायचं आणि आयुष्याची माती करून घ्यायची. माझं तर म्हणणं आहे, त्या अशोक खरातला तुरुंगात टाकलं चांगलंच झालं, पण त्याच्याकडं जे जादू टोना करायला जात होते ना, ते सुद्धा पोकळ बांबूने हाणले पाहिजे. आणि मग हा जे दर्शनाला गेले, आता त्या माता माऊल्यांची फसवणूक झाली, तो भाग वेगळा आहे. पण काहीतरी आमच्या आयुष्यात जादू टोना करा आणि दे रे हरी पलंगावरी. नामस्मरण करायचं नाही, साधना करायची नाही, आणि आम्हाला तुम्ही चमत्कार करा. आणि असली लोक त्यांच्याकडे जी जात आहे ती हाणली पाहिजे का नाही हाणली पाहिजे? टिळक म्हणाले होते, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. तुम्ही का अन्याय सहन केला? कधीतरी स्वतः पण आरशात पाहिलं पाहिजे. बरी हे जे पैसे तिथं वाटणारी लोक आहे ना, हे उद्योगपती मंत्री संत्री, यांना जर म्हटलं ना एखाद्या सप्ताहाला पंगत घाला, विचार करतो सांगतो. यांना जर म्हटलं ना एखाद्या देवळाला वर्गणी द्या,
बघू सध्या कामाचा लोड आहे. यांना जर म्हटलं एखाद्या स्मारकाला निधी द्या, प्रयत्न करतो. आणि त्या अशोक खरातचा चिंचोका 3 लाखाला घेतला. चिंचोका. यांना जर गोरगरिबांसाठी काहीतरी करा म्हटलं ना तर हे विचार करतो म्हणणार. आणि अशोक खरातचं मध 9 लाखाला घेतलं. कुठं चाललंय आपला समाज? आहो, एवढं संतांनी प्रबोधन केलं, एवढं काम केलं, आणि लोक नुसते शालेय शिक्षण वाढू राहिली लोकांची. पण त्याच्याकडे जी जाणारी ना अशोक खरातकडं, त्यांचे शिक्षण लय ना. कोणाचा संविधानाचा अभ्यास आहे, कोणाचा तंत्रज्ञानाचा अभ्यास आहे, कोणाचा भूगोलाचा अभ्यास आहे, कोणाचा शासनाचा अभ्यास आहे. आणि चालले कुठं? अशोक खरातकडं चिंचोका घ्यायला. म्हणून आम्ही सांगतो, शालेय शिक्षण वाढलं म्हणजे माणूस सुशिक्षित होत नाही. ज्याला ज्ञानोबा तुकोबांचं तत्वज्ञान कळलं तो सुशिक्षित. विठ्ठल विठ्ठल. कधी जागे होणार आम्ही? कधी विचार करणार? आणि काय झालंय, ते अशोक खरात चाललं ना बाबा, ना साधू, ना महाराज, चल कोट घालून बलात्कार करायचं. आणि जसं ते व्हायरल झालं, सगळे हिंदू धर्माला शिव्या घालू राहिले. बोंधू बाबा, बोंधू बाबा, बोंधू. अरे बोंधू कॅप्टन म्हणा. लोक बाबाकडे नाही जायला तयार असले. कॅप्टन कुप्टन आवडायला लागली लोकांना. अरे कॅप्टनचं काम काय आहे? ते कॅप्टननी करावं. हा बोंधू कॅप्टन आहे. खरे जे कॅप्टन आहे ना, ते देशाची सेवा करताय, समाजाची सेवा करताय. हा बोंधू बाबा नाही, हा बोंधू कॅप्टन आहे. आणि बदनाम मात्र हिंदू धर्माला करायचं चाललंय. मला तर प्रत्येक पोस्टला कमेंट आहे, अशोक खरात बोला. त्या कमेंट करणाऱ्याला माझं सांगणं आहे, बाबा हा हिंदूंचा हिंदुस्तान आहे. आम्ही हिंदू समाजातील लोक, आमचं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट असल्या प्रवृत्तीचे नाही. आमचा असू द्या नाही तर परका असू द्या, चुकलं का आम्ही धडा शिकवतो म्हणजे शिकवतो. ही आमची नीती आहे. हा, अरे जिहाद यांनी ना तो दाऊद पाकिस्तान मध्ये नेऊन लपवून ठेवला. पण अशोक खरातला आम्ही ना भारताची सीमा ओलांडून नाही दिली. आमच्या देवा भाऊनी या कानाची खबर त्या कानाला न होऊ देता अशोक खरात जेरबंद केला. हे आमचं हिंदुत्व आहे. काय कोणी जर बोलत असेल ना अशोक खरात का बोलत नाही, त्याच्यावर का बोलायचं? आम्ही त्याला तुरुंगात डांबलाय, आम्ही त्याला धडा शिकवतोय, आणि आम्ही रणनीती आखतोय, आम्ही क्रमांक व्हायरल करतोय की अजून जर कोणाचं शोषण झालं असेल तर समोर या, त्याचा फास आवळण्यासाठी मदत करा. अरे हा हिंदुस्तान आहे. आम्ही आमचं ते बाळण दुसऱ्याचं ते कार्ट, तसला स्वभावच नाही आमचा. अरे आम्ही रावण आमचा होता तरी ठोकला. अशोक खरात किती जाडकी पत्ती आहे. अहो त्याला तर 100 वेळा ठोकू आम्ही. त्यामुळे उगीच कुणी अक्कल बाजळायची नाही. अशोक खरात्व बोला, अशोक खरात्व बोला. तुम्ही दाऊदवर बोला. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं तुम्हाला सांगतो, आपल्या साधू संतांच्या विचारांनी जाणारी जी लोक आहे, हे आमचा वारकरी ना साहेब, खायला जर नाही ना भेटलं वारीच्या वाटानं, दगडावर डोकं टेकून झोपल. पण असल्या चमत्कार करणाऱ्या एखाद्या भोंदूकडे कधी जाणार नाही. आणि माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, अशोक खरात प्रकरणाने जर आपल्याला काय शिकवलंय तर आपल्याला जागं व्हायला शिकवलंय. एक अशोक खरात व्हायरल झाला, एक. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असल्या अशोक खरातच्या अवलदी गावागावात आहे. एवढंच आहे, अशोक खरातकडं मंत्री उद्योगपती जात होते. गावातल्या भोंदू अशोक खरातकडं गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच आणि छोटे मोठे उद्योगपती जातात मंत्रून घ्यायला, चमत्कार करून घ्यायला. आमच्या आयुष्यात काहीतरी करा, जागे व्हा. गावागावात हे अशोक खरात आहे. तो व्हायरल झाला म्हणून प्रकाशात आला. पण गावागावात शोषण चालू आहे. मी सांगतो तुम्हाला, असले जादू टोणे करणारे, चमत्कार करणारे बोंधू अशोक खरात जे गावागावात वसले ना, पुरुष असेल तर तो बायांचं शोषण करणारे, आणि बाई असेल तर ती पुरुषांचं शोषण करणारे. म्हणून वेळीच जागे व्हा, पोलीस प्रशासनाला कळवा, त्यांच्या विरोधात आंदोलन करा. आणि हे जादू टोणा चमत्कार करणारे हद्दपार झाले पाहिजे हिंदुस्थानातून. तुम्ही घाबरतात. अरे असली जादू चमत्कार अस्तित्वात नाहीये.
सगळ्यात श्रेष्ठ जर काय तर कर्म श्रेष्ठ आहे. गहनो कर्मना गतीही, केले कर्म झाले तेचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. अहो संतांनी जर सांगितलंय की तुम्ही जे कर्म केलंय ते भोगायला येणार आहे, आणि महाराजांनी गोड सांगितलं ते कर्माचे भोग जर तुम्हाला सुलभ करून घ्यायचे असतील तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, आणि हरी कृपे त्याचा नाश झाला. ते भगवंताच्या कृपेनं त्या जे भोग आमच्या वाट्याला येणार आहे ना त्याच्यातून पार जाण्याचा मार्ग ना फक्त भगवंताची कृपा आहे, भगवंताचा आधार आहे. काय माहित आहे का, दुःख जरी आलं ना त्या देवालाच प्रार्थना करायची, देवा आता नौका या दुःखातून पार कर. आणि सुख जरी भेटलं ना तरी देवालाच प्रार्थना करायची, हे सुख सुद्धा आनंदाने भोगू दे. भगवंताचं नाम कशासाठी जपायचंय माहितीये का, दुःखात खाचायचं नाही आणि सुखात माजायचं नाही. लोकांना असं वाटतं दुःखच पाचवावं लागत, चुकीचा समज आहे. दुःखच नाही सुख सुद्धा पाचवावं लागत. नाही तर पुण्य केलं म्हणून बुलेट भेटली देवाच्या कृपेनं, प्रारब्धानं, पूर्वसंचितानं, पण बेवड्याने दारू पिऊन चालवली, धडकला ना मेला. पचवलं का सुख? सुख पचवायला सुद्धा तुमच्याकडे संस्कार असावे लागतात, तुमच्याकडे नीतिमत्ता असावी लागते, आणि ती भगवंताच्या चिंतनाने येते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे गावा आजूबाजूला जादू टोना चमत्कार करणारे ना तुम्हाला आवरत असतील तर बघा, नाही तर मला त्यांचे पत्ते द्या, मी येतो त्यांचा कार्यक्रम लावायला. तुम्ही जर घाबरत असाल तर. हेंदरी शेंदरी दैवते, कोण पूजी भूते खेते, कोणाला शेंदूर फासायचा आणि तिथं बसायचं, हेच लागतंय तेच लागतंय, लिंब भारून द्यायचे, शेताच्या कडेला जाऊन हे फेका ते फेका, अहो नुसते भात फेका, हे फेका ते फेका, शेतात ते पुरा, तिथं लिंब गाडा, काहीतरीच. अहो ज्यांना स्वतःचं भविष्य कळत नाही ते तुमचं भविष्य सांगणार आहे. त्या अशोक करातला आज जाईपर्यंत कळालं नाही मी तुरुंगात जाऊणार आहे संध्याकाळी, आणि तुम्ही त्याला म्हणताय मी आमदार होईल का? लोक फसवत नाही, जनता येडी झाली, जनता. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी जर काय प्रयत्न केला, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, अरे जागे व्हा, त्या भगवंताला शरण जा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. निचल्या चोर निचल्या नाडोडी, भागा भागा भागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा रे भाई. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे. त्यांच्या लक्षात आलं की माणसाला मिळालेलं आयुष्य फार मर्यादित आहे. इथे जगत कोण नाही, प्रत्येक जण मरतोय. उपजली या बाळा मरण सांगाते. अहो बाळ जन्माला आलं त्या दिवसापासून मरायला सुरुवात होते. हे जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. अहो जन्माला आल्याबरोबर माणूस मरायला सुरुवात होते. बालपणात जसा दिसतो तसा प्रौढपणात दिसत नाही, प्रौढपणात जसा दिसतो तसा म्हातारपणात दिसत नाही. अहो एखादा केस पांढरा होतो, एखादा हळूच कात्रीनं कापून टाकते, कोणालाच म्हातार नाही व्हायचं. आरशा पुढं उभं राहून बरोबर नेम धरून कापते. त्या केसांना काय राग येतो, कापितो मला
अहो त्याच्या शेजारचं पांढरं होते. त्याला वाटतं तेल वगैरे बदलून पावा, जरा विटॅपिन कमी पडताय का काय, जरा महागाचे तेल आणते. ते महागाचे तेल लावते, पण पुन्हा महिन्या दीड महिन्याने पाहतोय जास्तच पांढरी व्हायला लागली. आणि माझ्या मायबापांना हळू 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 अख्खं रान कधी करपून जातं कळत नाही. मी तर कापायचेच सोडून दिले आता. बस म्हटलं नो, आपल्याला मोदीबाई आदर्श आहे, नरेंद्रभाई मोदी. काय फरक पडतो या बघा, तुमचे केस काळे का पांढरे याला महत्व नाही, तुम्ही कर्तृत्व किती मान करता याला महत्व आहे. तर शरीराचा धर्म आहे हा. हळू 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 म्हणजे पांढरे केस काळे करणारे माणसं वाईट असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण आहे तसे जे समाजाला दाखवतात ते माणसं 100% प्रामाणिक असतात. हा, जे आम्ही जसे आहोत तसं समाजाला दाखवतात ते 100% प्रामाणिक असतात. पांढरे केस काळे करणारे वाईट असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही. हा, पण जे आहे ते लोकांना जे दाखवतात ती माणसं मात्र प्रामाणिक असतात. म्हणजे काय शेवटी शरीराचा धर्मच ना तो. आता माता भगिनी कवाय ना 31 पर्यंत कशी पोरगी असू द्या, आमची बहीण रूपवानच दिसते. उंच असू द्या, ठेंगणी असू द्या, जाडी असू द्या, बारीक असू द्या, कशी असू द्या, पण एकदा का 30च्या पुढे निघाली बुवा, ब्युटी पार्लर वाली चांगली भेटली तर बरं. ती लय तासभर मेकअप करते पण मग चेहरा नाही चमकत, सुरकुत्यात चमकतात. परवा आमच्या एका मैत्रिणीने आंघोळ केली, अर्ध गमिलं माती निघाली, अर्ध गमिलं. तिच्याकडून मी ब्युटी पार्लर वालीचा नंबरच घेतला. म्हटलं तुझ्या पार्लर वालीचा नंबर दे बरं. ती फोन केला मी पार्लर वालीला, म्हटलं काय ताई साहेब एवढी माती लावत असतात की. म्हटली बापू काय करता, सुरकुत्याच तेवढ्या होत्या, सगळ्या कव्हर कराव्या लागल्या. विठ्ठल विठ्ठल. बघा हळू 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 तुम्हाला आम्हाला काळ खायला लागला. आणि धर्म मंडपाचं वैशिष्ट्य काय माहितीये, हिंदू धर्म मंडपाचं, तुम्हाला आसपास गावात फिरत असताना ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी माणसं पावला पावलाला भेटतील. घर बांधलं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करणारी माणसं पावला पावलाला भेटतील. गाडी घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करणारी माणसं पावला पावलाला भेटतील. पण धर्म मंडपात आलेल्या माणसाला अय बाबा सावध होय, तुला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचंय आणि तू मरणार आहे असं सावध करणारे फक्त वारकरी संत आहे. आणि तो हिंदू धर्माचा मंडप आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य खातो काळ. तुमचं आमचं. अहो लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. समाजाचा स्वभाव असा आहे, खोटं बोलणारे आवडतात. जे म्हणतील ना आप जिओ 1000 साल, साल के दिन 50,000. अहो नंबरच सेव्ह करतो आपण. वा 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 काय आमच्याबद्दल प्रेम आहे, कायम संपर्कात राहा. अहो ह्या वाक्य इतकं खोटं वाक्य जगाच्या पाठीवर दुसरं नाही. आप जिओ 1000 साल, साल के दिन 50,000. इथं 100 पूर्ण व्हाय ना. खोटं बोलायचं समोरच्याला खुश करायचं. पण एकमेव संत आहे, कडवट आहे म्हटले, कटू आहे पण सत्य आहे. आणि आम्ही गोड गोड नाही बोलणार. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. घाबरणार नाही म्हटले तुम्हाला. राग आला तर आला, गेले उडात. तुका म्हणे खरे सांगू येवो राग येवो ते, येवो राग येवो ते, येवो राग येवो ते. तुका म्हणे खरे सांगू येवो राग येवो ते, येवो राग येवो ते, येवो राग येवो ते. तुका म्हणे खरे सांगू येवो राग येवो ते, येवो राग येवो ते, येवो राग येवो ते. तुका म्हणे खरे सांगू येवो राग येवो ते, येवो राग येवो ते,
तुका म्हणे खरे सांगू येवो तर रागे येवो ते. येऊ द्या म्हटलं, राग आला तर आला, पण खरं बोलणार की तुम्ही मारणार आहे. साधू संतांचा सर्वात मोठा उपकार आहे आपल्यावर हा, की त्यांनी आपल्याला खोट्यात रमावलं नाही, सावध केलं. आणि मरणारे सांगण्यामागे हेतू एवढाच होता की भेटलेल्या आयुष्याचा सदुपयोग करा. देवे दिला देह भजना गोमटा, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. खऱ्या अर्थानं देवानं आम्हाला जन्माला जे घातलंय ते धर्म कार्य करण्यासाठी जन्माला घातलंय. आणि आज दुर्दैवानं गावात एक अशी पिढी जन्माला आलेली आहे, त्यांना जर उद्या म्हटलं ना पोरांनो गाव विकलं बर का, ते काय म्हणतील माहितीये का, कितीला विकलं, माय वाट्याला किती पैसे येणार आहे. त्यांना काय घेणं देणं नाही. तुम्ही गाव ठेवा नाही तर विका, ते विचारणार सुद्धा नाही. मित्राला विकलं का शत्रूला विकलं, स्वस्तात विकलं का महागात विकलं, माझ्या वाट्याला किती येणार आहे तेवढे टाका. माझी गाडी माई माडीन, माय बायकोची गोल गोल साडी. अहो याच्या पलीकडे काही दिसानाच, काही बांधाच्या पलीकडच दिसाना. अरे जन्माला आलो म्हणजे जनावर सुद्धा खाऊन पिऊन मरेपर्यंत जगतात. जन्माला आल्यानंतर आम्ही आमच्या देवाचे, देशाचे आणि हिंदू धर्माचे देणे लागतो, याची जाणीव आम्हाला संतांनी करून दिली. विठ्ठल विठ्ठल त्यांनी तळमळ केली की बाबांनो, हा देह जो तुम्हाला आम्हाला भेटलाय तो देवाचं भजन. आणि त्यासाठी ना लई तोपेच्या तोंडावर गेले अहो संत. आपण पहा, जेवढे म्हणून भाऊ साधू संत जन्माला आले खरे, ते पोटासाठीच नाही, पोटासाठी संत झाले कलित बहुत, पण त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल. असे जे भगवत परायण साधू संत जे जन्माला आले, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांपासून तर आत्ताच्या संत गाडगे बाबांपर्यंत प्रत्येक संताला त्रास झाला. कोणी दिला? समाजाने दिला. बर समाजाने का त्रास दिला? यांनी कधी कोणाच्या विरोधात निवडणूक नाही लढवली, यांनी कधी कोणाच्या प्रॉपर्टीवर दावा नाही मांडला, यांनी कधी कोणाच्या घरावर दरोडा नाही टाकला. मग यांना त्रास द्यायचं कारण काय होतं? एकच कारण होतं, खरं बोलत होते. आणि समाजाचा स्वभाव असा आहे, खोटं आवडत आणि समोरचा एखादा खरा बोलला रे बोलला का मूळव्याध उठत आहे. तुम्ही बघा गावात सुद्धा जे खरं स्पष्ट बोलणारे माणसं आहे ते तोपेच्या तोंडावर आहे. आज अख्खं गाव म्हणतंय नाही बाबा ते लय तिकट बोलत आहे. आणि गोड गोड बोलणारे ना मजा करू राहिले. काय व्हायचंय गावाचं भविष्यात वाहू द्या. आत्ता गोड गोड बोलून आपल्या पोळ्या भाजून घ्या, दुसऱ्याची दाढी जाळली तरी चालेल, आपली सिगरेट पेटून घ्या. आणि साधू संत मात्र खरं बोलले परिणाम त्रास झाला. एकच तळमळ होती, बुडते हे जन न देखवे डोळा. अहो येतो कळवळा म्हणून या समाजाचं होणार अहित साधू संतांना पावलं नाही. कारण काय आलं, साधूचं एक अडचण अशी होती, त्याला त्याचा परिवार तर वाटतोच, पण जग सुद्धा परिवार वाटते. वसुधैव कुटुंबकम हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला विश्वाचे आर्त माझ्या मनी, प्रकाशले अवघेची जाहले देह ब्रह्म. त्यामुळं काय होतं, सगळ्यांबद्दल एक काळजी वाटते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. त्यामुळं बोलत राहतात आणि काहींना मग ते खटकतं, आणि खटकलं का ते म्हणतात बाबाचा कार्यक्रम लावायचा. पण महाराज गावात गेले, वाड्या वस्त्या पिंजून काढल्या. बघा ना तुम्ही किती वारकरी संप्रदायाचं महाराज काम आहे. म्हणजे अजूनही अशी महाराष्ट्रात काही गाव आहे की ज्या गावांमध्ये अजून डांबराचे रस्ते पोहोचले नाही. मी मराठवाड्यात एका गावात माझी तारीख घेतलेली होती. महाराज गाव 5 किलोमीटर राहिलं, डांबराचा रस्ता संपला. नका महाराज वाच. पुढं गाडी चालायची आणि मागं फुपाटा उडायचा, मातीचा रस्ता सुरू झाला. गाव 3 किलोमीटर राहिले, एक छोटा घाट लागला. तर घाटात गेल्यावर मोबाईलची रेंज पण गेली.
कांडी नाही, रेंज पण गायब. तो घाट पार करून गावात जेव्हा गेलो, 6-6:30ची वेळ असेल, एवढं अप्रतिम चित्र दिसलं मला त्या गावात. सफेद वस्त्र परिधान केलेली 100 माणसं आणि भगव्या साड्या परिधान केलेल्या 100 महिला ताला सुरात हरिपाठ म्हणत होत्या. त्या दिवशी मला उत्तर असं मिळालं की आपण म्हणतो आम्ही लय प्रगती केली, लय प्रगती केली, लय प्रगती केली, पण अजूनही देशात अशी काही गावं आहे की ज्या गावांमध्ये डांबराचे रस्ते पोहोचलेले नाही. अजूनही देशात अशी काही गावं आहे की ज्या गावांमध्ये मोबाईलचं नेटवर्क पोहोचलेलं नाही. पण ज्या गावांमध्ये डांबराचे रस्ते पोहोचले नाही, मोबाईलचं नेटवर्क पोहोचलं नाही, त्या गावांमध्ये आमच्या वारकरी संप्रदायाचा हरिपाठ शेकडो वर्षापूर्वी पोहोचलेला आहे. किती क्रांती! आज गाव बदलताय, परिवर्तन होतंय, पण हे जे हरिपाठ, हे काकडे, हे कीर्तन, हे काय कालाची नाही ना परंपरा. माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांनी मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा माझ्या वडिलांची फिरसे गादेवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. जय श्रीराम. माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा. हे वडलोपार्जित आलंय आपल्याकडं. आजाच्या गळ्यातली माळ बापाच्या गळ्यात आली आणि बापाच्या गळ्यातली माळ पोरांच्या गळ्यात आली आणि अभिमानानं जगाला सांगितलं, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. धन्यता वाटली. आणि त्यामागं सर्वात मोठं योगदान साधू संतांचे. गावं गावं पिंजून काढली. कधी स्वतःची फिकीर नाही केली, शरीराची काळजी नाही केली. वाड्या वस्त्या प्रबोधन चळवळीत आणल्या. आणि म्हणून आहे ना, ज्यांचा आपल्यावर उपकार आहे ना, त्यांना विसरू नये हो. आता काय आलं माहितीये का, तंत्रज्ञान आलं, गुगल आलं, युट्यूब आलं, लोकांना कीर्तन प्रवचन टाइमपास वाटायला लागले. अरे पूर्वी ना युट्यूब होतं ना गुगल होतं. गावागावात वारकरी संप्रदायाचं कीर्तन होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हे सगळे महापुरुष, पहिल्यांदा त्यांचा आत्मविश्वास जर कुठं वाढला ना, तो वारकरी कीर्तनात वाढलाय. शिवरायचं कीर्तन ऐकत होते, तुम्हाला माहितच आहे. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या मूकनायक नावाचं जे त्यांचं पत्र होतं, वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्रात सुद्धा ना ओव्या आणि अभंग ज्ञानोबा तुकोबांचे लिहित होते. ते एके ठिकाणी म्हणाले होते, निर्माण झालेले सगळे पुस्तकं पाण्यात बुडाले तरी मला दुःख होणार नाही. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा हे 2 ग्रंथ महाराष्ट्राला दिशा देत राहतील याची मला खात्री आहे. हे तत्वज्ञान आहे आपलं. ही संत चळवळ काय साधी आहे का? यांनी समानता आणली समाजामध्ये. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या सकलांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ना जातीपातीचं राजकारण नाही केलं कधी. जयाने गातली मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची. अरे आता जो कपाळाला टिळा लावल, खांद्यावर भगवा घेईल आणि मुखानं राम म्हणल ना, तो आमचा आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठवी ते विठोबाचे. सोयरे म्हटले, या जगातला सगळ्यात महागडा शब्द आहे सोयरा. तुम्ही म्हणा बरं गावात कोणाला सोयरा, भांडणं होतील.